डायबिटीस मधील अनुभवी मार्गदर्शक, अनुभवी तज्ञ डॉक्टर गौरी ताम्हणकर आपल्यासोबत उपस्थित आहेत. आता ना खूप वेळ हा शुगरला खूप वाईट आहे. शुगर अजिबात चांगली नाही, ती वाढवून द्यायची नसं म्हणतात. पण शुगर ही आपली एनर्जी आहे. तर जगाशी कंपेअर केलं, जगातील इतर देशांशी कंपेअर केलं तर भारताची डायबिटीस बाबत काय परिस्थिती आहे? जास्तच असणार मला वाटतं. भारतीयत्व तसं मी मगाशी म्हटलं की भारतीय असल्यामुळे आपल्याला शुगर व्हायचे चान्सेस जास्त आहेत. की जेव्हा तुम्ही बुफे लावता ना, तर त्या बफेमध्ये एक वेगळा डायबिटीसचा काउंटर लागेल, जैन काउंटर असतो. कारण का तर डायबिटीसला सायलेंट किलर म्हणतात. आपला मेंदू हा 3 मिनिटापेक्षा जास्त काळ शुगरशिवाय राहू नाही शकत. त्यामुळे शुगर जर कमी झाली तर आपला मेंदू पहिल्यांदा अफेक्ट होतो. म्हणजे तुम्हाला चक्कर येते, कन्फ्युजन होतं, पटपट सुचत नाही काही गोष्टी, कसं तरी व्हायला लागतं, इरिलिव्हेंट बोलायला लागतं तुम्ही. आता सगळ्या सो डायबिटीस मला होऊच नये यासाठी मी काय टिप्स फॉलो करायला पाहिजे? नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे डायबिटीस, मधुमेह. हा आजार सर्रासपणे सगळीकडे बघायला मिळतो. पण जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन याबद्दल मिळालं, तर हा आजार नियंत्रणात देखील आणता येतो. याच संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे डायबिटीससाठी डायबिटीस मधील अनुभवी मार्गदर्शक, अनुभवी तज्ञ डॉक्टर गौरी ताम्हणकर आपल्यासोबत उपस्थित आहेत. नमस्कार मॅडम, मी तुमचं स्वागत करते. सो बऱ्याच वेळा असं सर्रासपणे ऐकू येतं की म्हणजे डायबिटीसच्या संदर्भात असं बोलणं ऐकू येतं की साखर कमी झाली, साखर वाढली. तर खरोखर डायबिटीस हा साखरेचाच आजार आहे का? हा खूप छान प्रश्न आहे. कारण आपली सुरुवातच इतकी मस्त आहे. कारण डायबिटीस म्हणजे साखर. हे समीकरण लोकांच्या मनात अगदी पक्कं आहे. पण डायबिटीस म्हणताना तो फक्त साखरेचाच आजार आहे असं नाही. तर त्याच्यामध्ये इतर मेटाबॉलिझम म्हणजे साखर म्हणजे कार्बोहायड्रेट. पण त्याच्याबरोबर फॅट आणि प्रोटीन्स म्हणजे मेद आणि प्रथिनं यांचं पण मेटाबॉलिझम हे अफेक्ट होतं आणि त्यामुळे फक्त साखर वाढली म्हणजे डायबिटीस झाला असं नाही, तर बाकीच्याही गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण महत्वाचं की याच्यामध्ये साखर तुमच्या रक्तात वाढते आणि ती तुम्हाला वापरता येत नाही आणि त्यामुळे डायबिटीस होतो असं म्हटलं जातं. ओके. मग डायबिटीस ज्याला असतो त्याच्याकडे फोन असतो, Google सर्च असतं, Instagram असतं, ChatGPT असतं. सो तो बऱ्याच वेळा सर्च करत राहतो आणि सर्च केल्यावर अ, बऱ्याच असे व्हिडिओज आहेत, की मग आंबा खाल्ल्याने पण साखर वाढते किंवा डायबिटीस कंट्रोल करायचा असेल तर ब्राउन राईस एवढाच उत्तम पर्याय आहे. असे खूप व्हिडिओज बघायला मिळतात. तर अशा व्हिडिओजबद्दल तुमचं काय मत आहे? आणि खरोखर डायबिटीस असणाऱ्याने कुठल्या माहितीवर विश्वास ठेवायला पाहिजे? बरोबर. आम्ही ह्याला ऑनलाईन शाळा म्हणते खरं सांगायचं तर. पण काय आहे, की ह्या ऑनलाईन शाळेमध्ये त्यांचा एक अल्गोरिदम असतो, की तुम्ही ही माहिती फीड केली, की तुम्हाला हे उत्तर येणार आहे. पण प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट देताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तसं त्याचं वय आहे, त्याचे शुगर लेव्हल्स आहेत, त्याची बाकीची हिस्ट्री आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत, आत्ताची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याचा ट्रीटमेंट प्लॅन बनवावा लागतो. त्यामुळं बरेच वेळा तुम्हाला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे जास्त उपयोगी पडतं ना की तुम्हाला ऑनलाईन स्कूलमधनं. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना की जसं आंबा खाल्ल्यावर साखर वाढते, तसं कित्येक म्हणजे कारल्याचा ज्यूस प्या, दुधी भोपळ्याचा रस प्या, या सगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये मी 2 गोष्टी पेशंटला कायम सांगते, की डायबिटीज हा तुमच्याबरोबर कायम आहे. तर त्यासाठी तुम्हाला जी गोष्ट कायमस्वरूपी करता येणार आहे ती तुम्ही अवश्य करा. मग तुम्हाला कारल्याचा जर रोज पितायचं असेल तर प्या. त्याने किती फरक येणार आहे, त्याचा काय डेटा आहे ते तुम्ही नंतर बघा. पण याच्याबरोबर दिलेल्या गोळ्या, दिलेलं औषध, सांगितलेलं पथ्य आणि व्यायाम या गोष्टी या व्हायलाच पाहिजेत. तो तुमचा ट्रीटमेंट प्लॅन आहे. हं. त्याच्याबरोबर आणि एक गोष्ट, की आता आंबा खाल्ला की शुगर वाढते, मग आंबा खायचाच नाही का? तर ह्याच्यावर एक छान Instagramवर माझा व्हिडिओ पण आहे. पण तुम्ही कधी खाता, केव्हा खाता, किती खाता, कशाबरोबर खाता, या गोष्टी खूप मॅटर करतात. हं. आणि खाण्याबरोबर त्या खाण्याचं मिळणारं समाधान ही पण खूप मोठी गोष्ट आमच्या डायबिटिक पेशंटसाठी असते. त्यामुळे आम्ही त्यांना कायमस्वरूपी कशा पद्धतीने मॉडिफाय करून तुम्ही खाऊ शकता, हे सांगतो. ब्राउन राईसबद्दल बोलायला गेलं, तर राईसमुळे शुगर वाढते, बरोबर. पण त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक ग्लायसेमिक इंडेक्स
हां, ज्याच्यामुळे म्हणजे की तुम्ही खाल्ल्यानंतर किती वेगाने तुमची शुगर वाढते. आणि दुसरा असतो ग्लायसेमिक लोड म्हणजे किती प्रमाणात शुगर वाढते. हां, तर भातामुळे तुमची शुगर वाढणारच आहे. मग तो ब्राउन राईस खा, काळा राईस खा, पांढरा खा, तांबडा खा, काहीही खा. त्यामुळे तुमची शुगर वाढणार आहे. सो ग्लायसेमिक लोड असणारच आहे. पण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे किती वेगाने वाढणार आहे, याच्यामध्ये जर ब्राउन राईस असेल, तर त्याच्यावरचं टर्फल हे ठेवलेलं असतं. त्यामुळे तो ब्राउन असतो. त्यामुळे तो फायबर आहे. त्यामुळे वाढायचं प्रमाण हे स्लो असतो. सो मुक्कामी तर तुम्ही पोहोचणारच आहे. फक्त तुम्ही स्लो पोहोचणार आहे का फास्ट पोहोचणार आहे? हा त्याच्यामध्ये फरक आहे. आणि त्या गोष्टी तुम्ही मॉडिफाय करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला आंबा खायचा आहे. ग्लायसेमिक लोड तर आहेत. मग इंडेक्स कमी करायला तुम्ही त्याच्याबरोबर आधी थोडेसे बदाम खा. गुड प्रोटीन्स किंवा आधी एखादं चमचाभर तूप घेऊ शकता. गुड फॅट. सो या गोष्टी घेतल्या की तुमचा या रेटनी शुगर वाढणार आहे तो कमी होतो. म्हणजेच अ, जशी त्याची बॉडी असते पेशंटचे, बॉडी टाइप असतो, त्या पद्धतीने त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यायला पाहिजे. एक्झॅक्ट. ना की Google सर्च करून काहीतरी आलंय. सगळ्याच गोष्टी असतात ना, म्हणजे बाकीच्या ऑर्गन्सच्या जसं त्याचं हेल्थ कशी आहे, त्याला बाकीचे काही इश्यूज आहेत का? त्याचं वय किती आहे? सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलं आहेत, तरुण आहेत, प्रेग्नंट बायका आहेत, 70-80 वर्षाचे आजोबा आहेत. सो सगळ्यांना दिली जाणारी ट्रीटमेंट वेगळी-वेगळी असते. सो वन विल नॉट फिट टू ऑल. हं. तुम्हाला टेलर मेड अप्रोच हा खूप महत्त्वाचा आहे डायबिटीसमध्ये. अदरवाईज डायबिटिक पेशंटला लाईफ लाँग ती ट्रीटमेंट फॉलो करणं खूप डिफिकल्ट आहे. बरं. आणि मधुमित्रमध्ये आम्ही ते नक्कीच करतो. हं. आलेल्या प्रत्येक पेशंटला त्यांच्या नीडप्रमाणे, त्यांच्या गरजेप्रमाणे पथ्य, व्यायाम असेल, ट्रीटमेंट असेल देतो. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा पेशंट आहे, तो सकाळीच नाश्ता करून जातो आणि एकदम रात्री जेवतो. मग त्याप्रमाणे त्याला गोळ्या, त्याच्याप्रमाणे त्याचं डाएट हे सगळं आम्हाला ॲडजस्ट करून द्यावं लागतं. अच्छा. सो काउन्सिलिंग पण तेवढंच अगदी, गरजेचं आहे. अगदी. येस, औषधोपचारांसोबत एक काउन्सिलिंग पाहिजे. बरोबर. अ, खूप असं लोक म्हणतात किंवा ऐकण्यात येतं, की डायबिटीस म्हणजे व्हाईट कॉलर डिसीज. मग जे लोक व्हाईट कॉलर कॅटेगरीच्या अंडर येत नाही, त्यांना डायबिटीस होतच नाही का? असं काही आहे का? जेव्हा मी कराडमध्ये सुरू केली ना प्रॅक्टिस, तर कराड हे साधारण तालुक्याचं गाव आहे. बराचसा खेडेगावला भाग येतो बाजूचा. तर मी अशाच अंडर इम्प्रेशन होते, की कराडमध्ये डायबिटीसचं काय आजूबाजूच्या खेडेगावात प्रमाण कितीचं असणार आहे. सगळे ते छान शेतात कामं करतात. त्यांना काय जास्त फास्ट फूडचा हे मिळत नाही, खायला मिळत नाही. सो किती प्रमाणात असणार आहे. पण माझ्यासाठी हे शॉकिंग होतं, की शहरी लोकांएवढंच ऑलमोस्ट इक्वल प्रमाण हे खेडेगावातल्या लोकांमध्ये. हां, कारण हा शहरीकरणाचा वेग खूप खूप फास्ट हा खेडेगावात पोहोचतोय. म्हणजे आता तिथे यांत्रिकीकरण शेतीमध्ये आलंय. सो ती लोकं काही फार कष्ट नाही करत. तुम्ही त्या ट्रॅक्टरने नांगरू शकता. हालचाली कमी आहेत तिथे पण शारीरिक हालचाली कमी आहेत. टू व्हीलर, फोर व्हीलर हे सर्रास तुम्ही खेडेगावात सुद्धा बघता. सो त्यामुळे शारीरिक कष्टाचं प्रमाण कमी आहे. त्यांना ॲक्सेस हा शहराकडे सहज असतो. त्यामुळे असं काही फार मोठा फरक हा शहरी आणि ग्रामीण भागात राहिलेला नाही. हं. म्हणजे गमतीने मी असं सांगते, की जेव्हा एखादी बाई सासू बनते आणि सून येते तिला, तेव्हा तिला नक्की डायबिटीज होतो. खेडेगावात त्या बसून राहतात आणि सुनेला कामाला लावतात. म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो. पण खेडेगावात त्याचं प्रमाण कमी आहे, असं जाणवायचं कारण म्हणजे तिथे टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे. म्हणजे जेवढं शहरी भागात अवेअरनेस आहे, की मला हे त्रास होतोय का? किंवा त्रास नाहीये, पण मला माहिती आहे, की होऊ शकतो, ही भीती आहे. तर जाऊन सर्रास टेस्टिंग केल्या जातात किंवा कंपनीमार्फत टेस्टिंग होतात. तेवढं प्रमाण खेडेगावात नाही. त्यामुळं तुमचा अवेअरनेस कमी आहे, टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे आणि जरी तुम्हाला कळलं शुगर आहे, तरी बाकीच्यांचे सल्ले असतात, की नाही आत्ता कमी आहे, अजून बघूया, थोड्या दिवसांनी जाऊया. सो पेशंटनी डॉक्टरकडे यायचं प्रमाणही तितकंच कमी आहे. म्हणून तुम्हाला असं वाटतं, की खेडेगावात प्रमाण कमी आहे. असं काही ऑलमोस्ट नाही. इक्वल. एखाद्याला डायबिटीस झालाय, हे कधी कळतं? किंवा त्याचे काही सिम्प्टम्स दिसून येतात का? भारतामध्ये जर आपण डायबिटीज ज्यांना आहे अशी हं. लोकं घेतली, तर त्यातल्या 80% लोकांना डायबिटीजची कुठलीही लक्षणं ही जाणवतच नाही. अच्छा. 20% लोकांना ही लक्षणं जाणवू शकतात. तर ती कुठली? तर त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमनली जाणवणारी लक्षणं आहेत ते म्हणजे वारंवार युरिनला जावंसं वाटणं किंवा रात्रीतनं युरिनला उठावंसं वाटणं. अच्छा. खूप जास्त तहान लागणं, घशाला कोरड पडणं, म्हणजे कित्येक वेळा पेशंट आमच्याकडे येतात, बोलता-बोलता सांगतात, "जरा पाणी पिऊ का हो टेबलवरचं?" इतकी घशाला त्यांच्या कोरड पडते. किंवा थकवा जाणवणं, काम करायला उत्साह न वाटणं, खूप भूक लागते, पण वजन मात्र घटायला लागतं.
ही त्यांची डायबिटीजची लक्षणं असतात. काही वेळेला त्यांना कॉम्प्लिकेशनची लक्षणं दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ त्यांची जखम भरून येत नाही, डोळ्याला अंधुक दिसायला लागतं किंवा पायावर सूज यायला लागते. तर ही लक्षणं ही 20% लोकांमध्येच दिसतात. 80% लोकांमध्ये लक्षणं ही दिसतच नाहीत. त्यामुळे टेस्टिंग हा सगळ्यात महत्त्वाचा हा डायबिटीजमध्ये डायग्नोज होण्यासाठी महत्त्वाचं कारण हे टेस्टिंग आहे. अच्छा. पण समजा एखाद्याला लक्षणं दिसतच नाहीये, पण त्याला डायबिटीज आहे आणि त्याने त्याचं दिनचर्या आहे तशी सुरू ठेवली, तर पुढे जाऊन त्याचा अजून जास्त त्रास त्या व्यक्तीला होऊ शकतो का? हां, ह्याच्यामध्ये आता काही गोष्टी असतात हं. तर आपण सगळे भारतीय आहोत. तर भारतीय असल्यामुळेच आपल्याला डायबिटीजचा धोका जास्त आहे. हं. कारण आपल्या वजनाचा उंचीचा जर कॉकेशन माणूस घेतला, तर त्याच्यामध्ये मसलचं प्रमाण जास्त असतं, फॅटचं कमी असतं. आणि भारतीय लोकांमध्ये त्याच वजन आणि उंचीमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं, मसलचं कमी असतं. आपल्या जवळ सगळ्यांचा पोटाचा घेरा जास्त असतो. बरोबर. असतंच. म्हणजे बिंग इंडियन आपल्याला डायबिटीजचा धोका किंवा साउथ एशियन आपल्याला डायबिटीजचा धोका जास्त आहे. हं. त्यामुळे जरी लक्षणं दिसू देत, न दिसू देत, फॅमिली हिस्ट्री असू देत, नसू देत, की काही मला काहीही जाणवत नसलं, तरीही तुम्ही जाऊन टेस्टिंग करणं फार गरजेचं आहे. अच्छा. हं. कारण टेस्ट हा एकमेव आहे, की यातनं तुम्हाला लक्षात येईल की तुमची शुगर किती आहे. हं. आणि ते सीरियल म्हणजे असं नाही की आज मी टेस्ट केली, मला डायबिटीज नाहीये, तर मी निवांत आहे. दरवर्षी. म्हणजे जसा आपण वाढदिवस साजरा करतो, तसा आम्ही म्हणतो, की तुम्ही तुमच्या टेस्ट करा. म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला एक गिफ्ट द्या, की तुमची एक टेस्ट करून घ्या. ओके. तुम्ही जेव्हा तुमच्या पेशंट्सला सांगता, की तुम्हाला डायबिटीज झालाय, तेव्हा त्यांची काय रिएक्शन असते? याच्यामध्ये माझ्याकडे जे पेशंट येतात ना, तर मी त्यांचे 3 ग्रुपमध्ये डिव्हाईड केलंय त्यांना. तर एक असतो तो पेशंट खूप घाबरून येतो. खूप आता म्हणजे माझं काही खरं नाही, आता आयुष्य माझं संपलं, मला डायबिटीज झाला, इतका तो भिवून येतो. एक पेशंट असतो तो इतका कॅज्युअल असतो, "काही नाही डायबिटीजच आहे ना, शुगर वाढली आहे ना, असे कितीतरी पेशंट असतात, मला काय होतंय?" असा असतो. आणि तिसरा असतो तो एकदम सगळी माहिती घेऊन, "आमच्याकडनं तुम्ही काय सांगताय? मग मला काय वाटते? हे माझे प्रश्न आहेत." असं विचारतो. तो एकदम प्रो पेशंट असतो. सो आम्हाला त्यांच्या त्यांच्या मेंटॅलिटीप्रमाणे त्यांना सपोर्ट द्यावा लागतो. म्हणजे जो घाबरलेला पेशंट आहे त्याला सांगावं लागतं, की "ठीक आहे, शुगर आहे, पण एवढं घाबरून जाऊन आयुष्य संपण्यासारखं काही नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित सगळं माहिती घेऊन त्याप्रमाणे केलंत, तर तुमची शुगर कंट्रोलमध्ये येऊ शकते." जो खूपच कॅज्युअल पेशंट आहे, त्याला मला थोडी भीती घालावी लागते, की ही शुगरला इतका हलक्यात नाही घ्यायचं. सिरियसली. काही नाही, सीरियसनेस आहे, इट्स सीरियस डिसीज आणि तुला त्याची कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, जर इतकं निवांत राहिलात तर. सो व्यवस्थित सगळं पथ्य, व्यायाम, गोळ्या, इंसुलिन काय आम्ही जे सांगतो ते सगळं करायचं. आणि जो प्रो पेशंट असतो, की ज्याला खरंच सगळी माहिती हवी असते, त्याला जास्तीत जास्त माहिती देऊन त्यांना वेल इक्विप करायचं आमच्या युनिटचं ध्येय असतं. त्याच्यामध्ये डायटिशियन आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, एज्युकेटर्स आहेत, मी आहे. तर ते आम्ही सगळे मिळून हँड होल्डिंग करतो पेशंटचं बेसिकली. तर याच्यामध्ये अ, मला एक ॲक्टिव्हिटी म्हणून सांगावसं वाटतं, की आम्ही पेशंटचे सपोर्ट ग्रुप तयार केलेत. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, की जेव्हा पेशंट घाबरलेला असतो, त्याला असं लक्षात येतं, की अरे, आपल्यासारखे आणि 4 पेशंट आहेत. ते असंच करतायत आणि त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आली आहे किंवा ते वेगळं काहीतरी करतायत. ते आपण करून बघूया का? किंवा जे खूप कॅज्युअल पेशंट असतात, त्यांनाही लक्षात येतं, की अरे, हां, नाही, या गोष्टी केल्या पाहिजेत आपल्याला. आणि त्याच्यामध्ये या सपोर्ट ग्रुपमध्ये ते एकमेकांशी बोलतात. त्यामुळे त्यांचं टेन्शन, स्ट्रेस कमी होतं. त्यांना वेगळे मार्ग सापडतात आपापसातच बोलल्यामुळं. काही वेळेला सपोर्ट ग्रुपमध्ये तज्ञ डॉक्टरांची लेक्चर्स होतात. त्यांना त्यांचे प्रश्न विचारता येतात. आणि सपोर्ट ग्रुपचा आणखीन एक फायदा असा होतो, की ही लोकं आहेत त्यांना आम्ही एज्युकेट केल्यामुळं पुढच्या पेशंटसाठी आमची एक फळी तयार होते, की तेच पुढच्या पेशंटला सांगतात, बरोबर. की तुम्ही असं करा, याने फायदा होतो. आणि जेव्हा पेशंट टू पेशंट जे कन्व्हर्सेशन होतं, त्याचा फायदा जास्त होतो. कारण ते म्हणतात, "डॉक्टरना काय फरक पडतोय? त्यांना काय डायबिटीजमधनं कळतंय, मला त्रास होतोय." पण हा त्रास झालेलाच एखादा पेशंट दुसऱ्याला सांगतो, तेव्हा त्याचा नक्की परिणाम जास्त होतो. बरोबर. अनुभव असतो त्यांना येस. त्या गोष्टी. आणि लहान मुलं जे जे आहेत, ज्यांना डायबिटीज आहे, त्यांच्या पेरेंट्सचा आपला ग्रुप, आमचा ग्रुप आहे. तर ते पेरेंट्स एकमेकांना नुसती मदत करतात असं नाही, सायकॉलॉजिकल सपोर्ट, फिजिकल सपोर्ट किंवा एकमेकांना काही गरज पडली तर धावून जाणं मदतीला, हे सगळं करतात. आणि त्यांचा एकमेकांशी खूप छान बॉन्डिंग आहे. म्हणजे फक्त मुलांचंच नाही, पेरेंट्सचं तर खूपच जास्त आहे. आणि ते फक्त एकमेकांना नाही, ते आम्हाला पण मदत करतात. किंवा सपोर्ट ग्रुपचा मला खूप फायदा होतो. बरोबर. म्हणजे नॉर्मली एखादा पेशंट डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर सांगतो, असा-असा आजार आहे. औषधं लिहून देतो
आणि डॉक्टरचा संबंध संपतो, की तुम्ही औषधं घ्या मी सांगितलेलं आहे. पण ही जी तुमची पद्धत आहे ती मला खूप आवडली, की फक्त औषधच नाही, तर त्याची सायकॉलॉजी कशी आहे पेशंटची, त्याची परिस्थिती कशी आहे, बॅकग्राऊंड कसं आहे किंवा मग त्याला तसं त्याच्यासारखा प्रॉब्लेम असणारे लोकं जोडून देणं, सपोर्ट करणं. तर हे सगळ्याच बाजूंनी तुम्ही क्युअर करत असतात येस. त्यासाठी. कारण डायबिटीज हा फक्त मेटाबॉलिक डिसीज नाही. हे मी तरी असं म्हणते. तो सोशली तुम्हाला अफेक्ट करतो. इथे गेलं तर हे खायचं नाहीये मला. मी काय करू? किंवा आर्थिकरित्या त्याला प्रॉब्लेम असतो. बरं. त्यामुळं सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम असतो. सो या वेगवेगळ्या ठिकाणी त्याला लढायचं असतं. वेगवेगळ्या ठिकाणी त्याला तोंड द्यायचं असतं. सो ते तोंड देताना जास्तीत जास्त त्याला सपोर्ट राहावा, जास्तीत जास्त त्याला याच्याबद्दलची माहिती व्हावी, असा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. खूप छान म्हणजे मला ही पद्धतच खूप आवडली. अ, जसं कॅन्सरच्या काही स्टेजेस असतात, की अर्ली स्टेज वगैरे. तर डायबिटीजच्या पण स्टेजेस असतात का? येस. तर ह्याच्यामध्ये आत्ता जेव्हा आपल्याला डायबिटीज कळतो ना, तर तेव्हा आम्ही तर असं म्हणतो, की ती टिप ऑफ आइसबर्ग. म्हणजे त्याचा एक पार्ट आपल्याला दिसतोय. बाकीचं सगळं खालीच आहे, कारण टेस्टिंगच नाही झालेलं किंवा तो प्री डायबिटिक रेंजमध्ये आहे. तर ह्याच्या डायबिटीज पूर्वस्थिती किंवा मधुमेह पूर्वस्थिती आणि मधुमेह असे 2 स्टेजेस असतात. तर त्याला HbA1c टेस्ट केली जाते. म्हणजे HbA1c म्हणजे तुम्हाला 3 महिन्याच्या साखरेचा ॲव्हरेज टेस्ट करता येतो. हं. तर त्याच्या पर्सेंटेजप्रमाणे जर 5.8% च्या आत तुमची शुगर असेल, तर यू आर नॉन डायबिटिक म्हणजे तुम्हाला मधुमेह नाही. पण 5.8 to 6.4% याच्यामध्ये जर HbA1cची लेव्हल आली, तर याचा अर्थ नॉर्मलपेक्षा शुगर तुमची जास्त आहे. पण डायबिटीज म्हणजे एवढी अजून जास्त नाही. सो ही कॅटेगरी इथे जर तुम्ही तुमच्या पेशंटला सोडलं नाही, तिकडे पकडलं, त्याला प्रॉपर पथ्य सांगितलं, व्यायाम सांगितला, गरज पडली तर गोळ्या सांगितल्या, तर ते पुन्हा नॉन डायबिटिक रेंजमध्ये जाऊ शकतात. सो प्री डायबिटिकमध्ये कळणं आणि डॉक्टरांच्याकडे जाऊन सल्ला घेणं, ही आत्ता सध्या काळाची गरज आहे. कारण खूप वेळा असं होतं ना 6.4 म्हणजे काय नॉन डायबिटिक आहे, नकोच द्यायला, असं नाहीये. इथून तुम्ही नॉर्मली येऊ शकताय. कारण 6.4 च्या पुढे गेलात की यू बिकम डायबिटिक. तर तिथे मग तुम्हाला परत शिरण्यासाठी खूप कष्ट असतात किंवा प्री डायबिटिक रेंजमध्ये जायला. सो प्री डायबिटीज, डायबिटीज पूर्वस्थिती ओळखा, तिथेच ॲक्शन घ्या, यू हं. बिकम नॉन डायबिटिक. ओके. डायबिटीजचे पण काही प्रकार असतात का? करेक्ट. आपण आता स्टेजेस बघितल्या तसं डायबिटीजचे प्रकार पण असतात. आपल्याला जनरल पॉप्युलेशनमध्ये साधारण 50शी नंतर 60 नंतरचं दिसतं. त्याला टाइप 2 डायबिटीज म्हणतात. तो लेट एजमध्ये चालू होतो आणि त्याला पथ्य, व्यायाम, गोळ्या या सगळ्या गोष्टीमुळे तो कंट्रोल येऊ शकतो. म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्याला गरजेचं असतं. हं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे टाइप 1 डायबिटीज किंवा जो लहान मुलांमध्ये आढळतो. याच्यामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही. त्यामुळे त्यांना आयुष्यभर इन्सुलिन घेण्याची गरज पडते, जे इंजेक्शनच्या स्वरूपात असतं. हं. तर इन्सुलिन म्हणजे काय? तर ते एक प्रकारचं हार्मोन आहे आणि ते काम कशा पद्धतीने करतं, तर आपल्या सेलमध्ये ते रक्तातली जी साखर आहे ती पोहोचवतं. हां, म्हणजे एक सोपं उदाहरण त्याचं म्हणजे समजा दरवाजा आहे आणि त्या दरवाजावरती लॅचकीचं होल आहे. तर इन्सुलिन हे त्या कीसारखं काम करतं. ते त्या लॅच होलमध्ये जाऊन अडकतं आणि तो दरवाजा हा शुगरसाठी ओपन करतं आणि मग रक्तातली ती साखर ही रक्तातली सेलमध्ये जाते. अच्छा. तसं हे की सारखं काम इन्सुलिन करतं. तर टाइप 1 मध्ये या कीज नसतात. त्यामुळे रक्तातली साखर ही सेलमध्ये जाऊ नाही शकत. त्यामुळे त्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं आणि टाइप 2 मध्ये इन्सुलिन असतं, पण त्याच्यावरचं लॅचकीचं होलच नसतं. त्यामुळे इन्सुलिन भरपूर आहे, शुगर भरपूर आहे, पण त्याच इन्सुलिनला अडकायला लॅचकीचं होल नाही. त्यामुळे त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. त्यामुळे ते उघडू नाही शकत आणि पुन्हा शुगर वाढते. तो टाइप 2 डायबिटीज. अच्छा. हे बेसिकली 2 प्रकार आपल्याकडे आढळतात. हं. सो शुगरबद्दल जे तुम्ही बोलल्या, तर शुगरचा एक्झॅक्टली काय रोल आहे आपल्या बॉडीमध्ये? आता ना खूप वेळा शुगरला खूप वाईट आहे शुगर. अजिबात चांगली नाही. ती वाढवून द्यायची नसं म्हणतात. पण शुगर ही आपली एनर्जी आहे आणि आपल्याला शरीरातल्या सर्व कामांसाठी मॅक्सिमम एनर्जी ही शुगरमार्फत पुरवली जाते. हं. आपला मेंदू हा 3 मिनिटापेक्षा जास्त काळ शुगरशिवाय राहू नाही शकत. त्यामुळे शुगर जर कमी झाली, तर आपला मेंदू पहिल्यांदा अफेक्ट होतो. म्हणजे तुम्हाला चक्कर येते
कन्फ्युजन होतं, पटपट सुचत नाही काही गोष्टी, कसं तरी व्हायला लागतं. हं. इर्रिलेव्हंट बोलायला लागतं तुम्ही. या सगळ्या गोष्टी शुगर डाऊन झाली, की मेंदू काम करत नाही आणि होतं. त्यामुळे शुगर ही वाईट नाही. शुगर ही चांगलीच आहे. ही आपल्याला सगळ्यांना गरजेची आहे काम उत्तम होण्यासाठी. पण प्रमाणापेक्षा रक्तातली साखर जर वाढली, तर तर प्रॉब्लेम येतो आणि ते प्रमाण ठरवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ उपाशी पोटी 80 ते 100. म्हणजे कमीत कमी 80 ते 100 पाहिजे आणि जेवल्यानंतर 2 तासाने म्हणजे जास्तीत जास्त 120 ते 140 पाहिजे. त्यापेक्षा जास्त झाली तर तुम्हाला डायबिटीज आहे, असं मानलं जातं. माझ्या जर फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे कोणाला, माझ्या आईला आहे किंवा माझ्या आजोबांना होता, तर मला पण होणारच डायबिटीज. असं खरंच आहे का? आता ना डायबिटीज होण्यामध्ये रिस्क फॅक्टर्स आहेत काही. हं. तर त्यातले काही फॅक्टर्स आहेत ते तुमच्या हातात नाहीच आहेत. मग तुम्ही त्याला काही करू शकत नाही. उदाहरणार्थ तुमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे. तर आम्ही त्याला स्वीट फॅमिली म्हणतो. तर त्याला तुम्ही काही नाही करू शकत. आई-वडिलांना असेल तर मुलांना होण्याचे चान्सेस 50% पेक्षा जास्त. फर्स्ट डिग्री रिलेटिव्हज आहे. म्हणजे बहीण, भाऊ, काका, मामा, मावशी, आत्या. हं. तर तुम्हाला शुगर व्हायचे चान्सेस जास्त आहेत. पण हे आपल्या हातात नाहीये. आणि त्याचप्रमाणे दुसरी आपल्या हातात नसलेली गोष्ट ती म्हणजे वय. वाढतं वय हे शुगरसाठी निमंत्रण देतं. पण आपण काही उलटं चक्र नाही फिरवू शकत ना, वय कमी नाही करू शकत. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं भारतीयत्व. तसं मी मगाशी म्हटलं, की भारतीय असल्यामुळे आपल्याला शुगर व्हायचे चान्सेस जास्त आहेत. आणि चौथं म्हणजे जेंडर. मेल किंवा फिमेल. जनरली मेलमध्ये शुगरचं प्रमाण जास्त आढळतं फिमेलपेक्षा. पण बाय 2045 असा एक डाटा आता येतोय, की ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल इक्वल होणार आहेत. कारण प्रेग्नन्सीमधला डायबिटीज आहे त्याचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे तो होणार. तर या गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नाही. त्यामुळे ते असेल तर तुम्हाला शुगर व्हायचे चान्सेस जास्त आहेत. पण काही रिस्क फॅक्टर आहे जे आपण बदलू शकतो. उदाहरणार्थ आपलं वजन आहे. जे आटोक्यात आपण ठेवू शकतो किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत, व्यायाम आहे, योग्य आहार आहे, उत्तम झोप आहे, हं. ताणतणाव आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे पण शुगर वाढते. पण ते आपण आपल्या हातात आहेत या गोष्टी. सो आपल्या हातात नाही आहेत त्याचा विचार करण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत हं. त्याचा विचार केला आणि त्या जर कंट्रोलमध्ये केल्या किंवा त्याच्यावर काम केलं, तर शुगर व्हायचे चान्सेस कमी आहेत आणि जर होणार असेल तर ती पुढे ढकलली जाते. थोडी उशिरा होते आणि झालीच तर ती कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे जर रिस्क फॅक्टर हातात बदलता न येण्यासारखे असतील, तर तुम्ही टेस्टिंग करून घ्या लवकर आणि जे बदलता येण्यासारखे असतील त्याच्यावर काम करा. तुम्ही बोललात, की भारतीय लोकांना डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते. तर जगाशी कंपेअर केलं, जगातील इतर देशांशी कंपेअर केलं, तर भारताची डायबिटीज बाबत काय परिस्थिती आहे? जास्तच असणार मला वाटतं. आता एकूण साऊथ एशियन लोकांमध्ये डायबिटीजचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामध्ये आत्ता या घडीला चायना नंबर 1 आणि सेकंड पोझिशनला आपला भारत आहे. बापरे! तर आता प्रोजेक्शन जे करतायत त्याप्रमाणे 2045 पर्यंत मे बी आपण चायनाला सरपास करून आपण नंबर 1 बनू शकतो. सो आपण एक डायबिटीजची कॅपिटल म्हणून आपला भारत उजायला येतोय आणि ही खूप विचित्र गोष्ट आहे आणि ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो आत्ताच जागे होऊन आपली जीवनशैली आहे ती आरोग्यदायी करणं, वजन आटोक्यात ठेवणं, टेस्टिंग करणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं, या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत, की जेणेकरून पुढच्या काही येत्या वर्षामध्ये आपली जनरेशन ही हेल्दी राहील. हं. जरी तुम्हाला रिस्क फॅक्टर असतील नसतील तरी. सो आत्ताच जागे व्हा. पण या बाबतीत मग तेवढं सामाजिक प्रबोधन करणं, लोकांना त्या बाबतीत माहिती होणं खूप गरजेचं आहे. अगदी आणि मधुमित्रच्या माध्यमातून हं. आम्ही खूप गोष्टी करत असतो. म्हणजे वेगवेगळे लेक्चर्स आयोजित करतो. ऑनलाईन कार्यक्रम, लेक्चर्स असतात, ऑफलाईन असतात. म्हणजे आम्ही आरोग्य जत्रा नुकतीच केली होती, की याच्यामध्ये डायबिटीजच्या संदर्भातले वेगवेगळे स्टॉल्स ठेवले होते. हं. म्हणजे त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचा होता, डायबिटिक फूडसाठी होतं, बॉडी कंपोझिशन अनालिसिस होतं, तुमचं हेल्दी डाएटबद्दल होतं, एक्झरसाईजबद्दल होतं. वेगळ्या-वेगळ्या आता टेस्टिंगच्या मोडॅलिटी झाल्या आहेत त्याच्याबद्दल होतं किंवा आम्ही पौष्टिक खाद्य जत्रा ठेवली होती, की बाहेर गेलं तर आपल्याला आम्ही काय खायचं हा डायबिटिक पेशंटचा मोठा प्रश्न असतो. तर तुम्ही अतिशय चवीदार, उत्तम पण शुगर कंट्रोलमध्ये राहणारे पदार्थ खाऊ शकता. आणि ते आम्ही तिथे लाईव्ह काउंटर्सवरची स्टॉल आणि भरपूर लोकांनी त्याचा आस्वाद घेतला. सो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करू शकता.
लोकांपर्यंत पोहोचू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्स देऊन आम्ही ते प्रयत्न करत असतो. पण असं आहे, की अ, त्याच्यामध्ये लोकांनी पण डायबिटीजकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला पाहिजे. म्हणजे आपल्या इथे लोकांचं कसं असतं, की मेंटॅलिटी आहे जी अ, की मला नाही झालाय ना, मग मी कशाला लक्ष देऊ? मला नाही झालाय तर मी काही करणार नाही असं. पण तसं नाहीये, की तुम्हाला त्याची माहिती असणं गरजेचंच आहे. कारण की कधीही तो तुम्हाला गाठू शकतो. बरोबर आहे. त्याच्यासाठी सामाजिक प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. हं. तर मधुमित्राच्या माध्यमातनं वेगवेगळे ऑनलाईन लेक्चर्स असतात, ऑफलाईन लेक्चर्स असतात, कॅम्प्स असतात आमचे. ठिकठिकाणी आम्ही जाऊन लोकांशी संवाद साधतो किंवा आमचा एक इनोव्हेटिव्ह प्रकल्प म्हणून आम्ही आरोग्य जत्रा भरवतो. तर आत्ताच ती 1 मेला झाली. तर त्याच्यामध्ये डायबिटीसच्या पेशंटना माहिती व्हावी म्हणून डेंटलपासनं, डोळ्याच्या तपासण्यांपासनं, पावलाची तपासणी, बॉडी कंपोझिशन एनालिसिस किंवा हेल्दी डाएटचा स्टॉल होता. त्याचबरोबर आम्ही पौष्टिक खाद्य जत्रा ठेवली होती. तर तिथं फारच आवडली लोकांना. कारण असं वाटतं, की आम्ही बाहेर जाऊन खाऊ काय? सगळे खातात, आम्ही काय बघायचं का नुसतं? तर त्यांनी सुद्धा चांगलं चवीचं पण शुगर कंट्रोलमध्ये राहील ते ऑप्शन्स तुम्हाला आहेत. हं, अशी लाईव्ह काउंटर्स आम्ही ठेवली होती आणि लोकांनी मनसोक्त त्याचा आस्वाद घेतला. ते आम्हालाच खूप छान वाटत होतं, की लोकांना हे आणि ते कसं केलं, काय केलं? हं. आणि त्याचे आम्ही सगळं लावलं ते कंटेंट काय आहे तिथे, कॅलरी काउंट किती आहे, सगळं लावलं होतं तिथे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. फक्त मला असं वाटतं, की लोकांनी थोडा अप्रोच बदलला पाहिजे. हां, म्हणजे सामाजिक भान पण आलं पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे ना, की तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला काहीतरी गोड हातावर दिलं जातं. तर हो. आमचे पेशंट म्हणतात, आम्ही सांगतो, की आम्हाला नकोय. तर त्या समोरच्या माणसाला राग येतो त्याचा. इन्सल्टिंग वाटतं, की अरे मी देतो आणि घेत नाही, तर हा अप्रोच बदलला पाहिजे. किंवा मला असं वाटतं, की हा दिवस दूर नाही, की जेव्हा तुम्ही बुफे लावता ना, हं. तर त्या बफेमध्ये एक वेगळा डायबिटीजचा काउंटर लागेल. जसा जैन काउंटर असतो तसा. आणि तिथे जास्त गर्दी असेल लोकांची. तर हो आणि ह्याचा प्रश्न असतो मला त्या पेशंटना. डायबिटीस जर असेल एखाद्याला, तर त्याला लवकर आजार होतात, इतर आजार किंवा जर आजार झाला तर तो लवकर बरा होत नाही. खरं आहे. कारण का? तर डायबिटीजमुळे वेगवेगळ्या गोष्टींवरती अफेक्शन होतं. फक्त साखर वाढली आणि डायबिटीज असं नसतं. म्हणजे त्याच्या नसांवर परिणाम होतो, किडनीवर होतो, हार्टवर होतो, डोळ्यावर होतो. तसं त्याचा मोठा परिणाम आपल्या इम्युनिटी सिस्टमवर होतो. इम्युनिटी सिस्टम म्हणजे आपली प्रतिकारशक्ती आणि प्रतिकारशक्ती जर कमी झाली, तर नॉर्मल माणसाला जो सर्दी खोकला आपोआप बरा होतो. तो डायबिटीज पेशंटला ट्रीटमेंट घ्यावी लागते किंवा युरिन इन्फेक्शन आहे. तर ते नॉर्मल माणसाला एक अँटिबायोटिक 6 दिवस घेतलं, 5 दिवस घेतलं तर बरं होईल. त्याला 10 दिवस घ्यावं लागतं. आणि ते सुद्धा अंडर सुपरव्हिजन कुठलं अँटिबायोटिक घ्यायचं ते शोधून मग द्यावं लागतं. किंवा टीबीसारखा आजार आहे. जो डायबिटीज आणि टीबी हे कॉम्बिनेशन डेडली आहे. कारण ते खूप फ्लेअर अप होतो. टीबीच्या औषधांना रेझिस्टन्स लवकर येतो डायबिटीजमुळे. तो कुठलाही किरकोळ आजार डायबिटीजमध्ये आम्ही म्हणतो, की हलक्यात घ्यायचा नाही. म्हणजे त्याची लगेच तुम्ही डॉक्टरांच्याकडे जा, प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. म्हणजे छोटीशी झालेली जखम असेल, ती जखम लवकर बरी होत नाही. बघता-बघता ती वाढते, की पाय काढायची वेळ येते. त्यामुळे कुठल्याही आजाराकडे, कुठल्याही जखमेकडे, कुठल्याही तक्रारीकडे डायबिटीज असणाऱ्या पेशंटनी दुर्लक्ष करायचं नाही. घरातल्या घरात काही उपाय करत बसायचे नाहीत. त्या कुठेतरी जखम झाली आहे, मग ते घरातल्या ब्रेडनी, पिण्यानी टोकरलंय. कारण का? तर डायबिटीजला सायलेंट किलर म्हणतात. अच्छा. तर सायलेंट किलर 2 अर्थी, की एक म्हणजे त्याचा परिणाम इतका स्लो होतो, की तुम्हाला लक्षातच येत नाही. मला काहीच त्रास नाहीये. पण शुगरचा 400 आहे. तर त्याचा परिणाम तो इतका स्लो होतो, की त्यामुळे त्रासच नाहीये म्हणून पेशंट थोडा जास्ती राहतो. आणि दुसरं सायलेंट किलर म्हणजे त्याचा आपल्या पेन या सेन्सेशनवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट टोचलेली, बोचलेली समजत नाही. त्यामुळं आता परवाच एक पेशंट माझ्याकडे आला होता. ते देवाला गेले होते आणि दुपारच्या तापलेल्या उन्हात प्रदक्षिणा घालताना पायाला कोड आले. पण त्यांना कळलंच नाही कारण तापलेली फरशी त्यांना जाणवलीच नाही. किंवा आपण असं पण बघतो डायबिटीज पेशंटला, की अरे जो पेशंट संध्याकाळी बोलत होता रात्री आणि झोपला आणि झोपेतच गेला. अटॅक आलेलं दुखलंच नाही, त्याला कळलंच नाही. याचं कारण म्हणजे हार्ट अटॅक येताना जे पेन सेन्सेशन होतं, ते डायबिटीजमध्ये जाणवत नाही. त्यामुळं कुठलीही बारीक जरी तक्रार असली, तरी त्याला डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरातल्या घरात किरकोळ आहे म्हणून त्या अंगावर काढू नका. हो, म्हणजे खरंच हा खूप सिरियसली घेण्याचा विषय आहे. आपण किती पण औषधं घेतले, गोळ्या घेतल्या,
पण त्यासोबत आपण जर आपला डाएट व्यवस्थित नाही ठेवलं, तर म्हणावा तसा परिणाम नाही बघायला मिळत. तर डायबिटीससाठी स्पेशली काय डाएट आहे आणि त्याचा किती इम्पोर्टन्स आहे औषधोपचारांसोबतच? भारतीयांना ना जेवण हा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे ना, म्हणजे आपल्याकडे बारशापासून 13व्यापर्यंत गोड हे असतंच असतं. हो. त्यामुळं आमचा पेशंट आल्यावर त्याची पहिला प्रश्न असतो मला, म्हणजे मी आता गोड नाही का खाऊ शकणार आहे? किंवा डायबिटीसचं डाएट म्हणजे एक लोकांच्या मनात 3 गोष्टी असतात, की चहा बंद, गोड बंद आणि भात बंद आता, की माझं डाएट सगळं झालेलं आहे. तर तसं नाहीये. डायबिटीसमध्ये तुम्हाला प्रोटीन्स किती पाहिजे, कार्बोहायड्रेट किती पाहिजे, कॅलरीज किती पाहिजे, त्याचा आता अलाउन्स दिलेला असतो. हं. त्यामुळे प्रॉपर डायटिशियनकडनं तुमचं प्रॉपर डाएट करून घ्या. कारण ते टेलरमेड असतं किंवा इंडिव्हिज्युअलाइज असतं. एखाद्या माणसाला दिलेलं पथ्य दुसऱ्या माणसाला लागू होईलच असं नाही. कारण त्याच्यामध्ये त्याची रोजचं रुटीन काय आहे? त्याची शरीरयष्टी किती आहे? वजन किती आहे? डायबिटीसचं म्हणजे शुगरचं प्रमाण किती आहे? डायबिटीस किती वर्षापासून आहे? त्याला बाकीचे काही प्रॉब्लेम्स आहेत का? म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम आहे का? हार्टचा प्रॉब्लेम आहे का? या गोष्टी सगळ्या विचारात घेऊन त्यांना डाएट करावं लागतं. किंवा तसं औषधाचं प्रिस्क्रिप्शन असतं, तसं डायटिशियनचं प्रिस्क्रिप्शन असतं, की सकाळी तुम्ही इतक्या वेळचा हे खाऊ शकता. त्याला ऑप्शन्स असतात आणि की तुम्ही हे खा, ते खा आणि डायटिशियनशी चर्चा करून तुमचं डाएट ठरवायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा आहे, की तो सकाळीच नाश्ता भरपेट करतो आणि बाहेर पडतो आणि एकदम रात्रीच येतो. हं. त्याला आम्हाला डाएट वेगळं ठेवावं लागतं. किंवा एखादा ट्रक ड्रायव्हर आहे, की जो मुंबईहून निघतो तो बंगलोरलाच पोहोचतो ट्रक घेऊन. वाटेत जे मिळेल ते खातो. त्यांना डाएटचे ऑप्शन्स काय द्यायचे? त्याला विचार करून तुम्ही या वेळेला ट्रक बाजूला घ्या आणि इथे खा, तर तुम्हाला ही गोळी घेता येणार आहे. कारण किती डेंजरस आहे ना, समजा त्यांनी गोळी घेतली आणि जेवलाच नाही आणि शुगर डाऊन झाली तर? बरोबर. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगून, चर्चा करून, एकमेकांच्या सोयीनुसार त्या कुठल्या गोष्टी तुम्हाला चालतील, कुठल्या नाही, आवडी काय, हे सगळं बघून तुम्हाला पथ्य सांगावं लागतं. कारण अदरवाईज लोकं फॉलोच नाही करणार ना. मला हे आवडतं नाही सांगतात, नाहीच घ्यायचं अजिबात, तर कसं बघू? डायटिशियनचा जेव्हा आपण प्लॅन घेतो डायटिशियनकडून, तेव्हा डायटिशियन आणि डॉक्टर या दोघांचं पण काहीतरी बोलणं, चर्चा झाली पाहिजे, की पेशंटचं काय गरज आहे त्याला. 100% ना, म्हणजे उदाहरणार्थ मी तिला सांगणार आहे, की मी सकाळी आणि रात्री गोळी दिली आहे. सो तिचं डायट बरोबर त्या गोळीशी जुळणारं पाहिजे. तिने जर दुपारी जेवायला सांगितलं आणि मी गोळी सांगितली आहे सकाळी, तर मुळात नाही. त्यामुळे नेहमी हे एक टीमवर्क आहे, डायबिटीसची ट्रीटमेंट आहे, की याच्यामध्ये आम्ही सगळे मिळून काम करणार आहे आणि त्याच्यामध्ये पेशंट पण आहे आमच्या टीममध्ये, तो वेगळा नाही. तरच ही शुगर कंट्रोलमध्ये येणार आहे. सो नुसतं गोळ्या लिहून दिल्या आहेत आणि वाढवल्या आहेत, कमी केल्या आहेत आणि जा घ्या. डायबिटीस त्यांनी कंट्रोल होतच नाही. अच्छा. त्याला या सगळ्यांचं सहकार्य लागतं त्याच्यामध्ये हं. आणि माझ्या नशिबाने माझे सहकारी खूप छान आहेत. आता डाएटबद्दल झालं, मग येतं एक्सरसाइज आणि जे खूप लोकांचा नावडता विषय आहे, की खायचं तरी कंट्रोल करू शकतो, पण एक्सरसाइज नका करायला सांगू. तर एक्सरसाइज केल्याने डायबिटीज कंट्रोल खरंच होतो का? आणि कुठल्या प्रकारचे करायला पाहिजे जर ते काम करत खरं आहे तिला. अगदी बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये एक 2-3 मिथ्स आहेत आपल्या इथे. एक म्हणजे चालणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे आणि फक्त आपल्याकडची लोकं एकच व्यायाम करतात तो म्हणजे चालणं. काय? दुसरं काही त्यांना माहितीच नाही. म्हणजे आम्ही सांगायला नाही, नाही मी 2 किलोमीटर चालतो. मी 10 किलोमीटर चालतो. कोणी उलटं चालतात, उलटं चालतात, गवतावर चालतात, अनवाणी चालतात, सर्व प्रकार करतात. तर मला इथे एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे, की चालणं उत्तम आहे. म्हणजे तो व्यायाम म्हणून तुम्ही जरूर करा. पण तो कार्डिओ प्रकारचा व्यायाम आहे, की ज्याने तुमची लंगची कपॅसिटी वाढेल, हार्टची कपॅसिटी वाढेल. पण शुगर कंट्रोल करण्यासाठी यू नीड रेझिस्टन्स एक्सरसाइज. रेझिस्टन्स म्हणजे काय, की जिथे तुमचे मसल काम करतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वजनाच्या अगेन्स्ट व्यायाम करू शकता. जसं पुलअप्स आहेत, सिटअप्स आहेत, पुशअप्स आहेत किंवा आम्ही सिंपल व्यायाम सांगतो, की पाण्याची बाटली घ्या. तुम्ही टीव्ही बघायला बसलात ना, 2 हातात 2 1-1 लिटरची पाणी भरून बाटल्या घ्या आणि सिंपल व्यायाम करा. 10 वेळा असा करा, वरून खाली घ्या, खालून वर घ्या. पायावर पडली तरी प्रॉब्लेम नाही. हो, वयस्कर माणसं आहेत. बरोबर. यंग असतील त्यांना तुम्ही वेट ट्रेनिंग घेऊ शकता, हेराबँड वापरू शकता किंवा जिम करा. तर तुमचे मसल हलले पाहिजेत. कारण मसलचा व्यायाम करताना तो एकमेव एक्सरसाइज आहे ज्याला इन्सुलिनची गरज नाहीये. ऑटोमॅटिकली तुमचा मसल हा शुगर अपटेक करतो. अच्छा. तो एक्सरसाइज इज नॅचरल सेन्सिटायझर, इन्सुलिन सेन्सिटायझर. त्यामुळे इन्सुलिनची गरज नसताना शुगर आपोआप
मसलमध्ये जाते आणि तुमची शुगर कमी होते. सो जेवढा व्यायाम छान कराल, तेवढी तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. पण ते पण करताना आम्ही असं सांगतो, की त्याचा संबंध तुम्ही खाण्याशी करा. हां, तुम्ही जेवलात किंवा खाल्लत, की त्याच्यानंतर तुमची शुगर वाढायला सुरुवात होणार आहे. सो त्यावेळेस एक्सरसाइज करा. ती जी वाढणारी शुगर आहे, ती एक्सरसाइजसाठी गरजेची आहे. सो एक्सरसाइज ती वापरणार आहे. सो तुमचं पीक येणारच नाही. सो तुम्ही केव्हाही एक्सरसाइज केलात असं न करता बरोबर खाण्याच्या संबंधित तुम्ही 15 मिनिटं करा. सो 15 मिनिट मॉर्निंग, 15 मिनिट आफ्टरनून, 15 मिनिट इव्हनिंग. 45 मिनिट मिनिमम पर डे किंवा 150 मिनिट पर वीक विथ 2 डेज रेझिस्टन्स एक्सरसाइज मिनिमम. त्यापेक्षा जास्त वाढवला तर चालेल. आणि ह्याच्यामध्ये गंमत सांगते, की वयस्कर लोकांमध्ये हा फार मला प्रश्न जाणवला, की त्यांचं असं असतं, की सुरुवातीला ते घरातल्या बाहेर जवळपास फिरून येतात. मग वय वाढलं, की घरातले सांगतात, की नाही बाहेर एकट्याने जायचं नाही, पडला-बिडला तर गोंधळ होईल. मग त्यांनी काय करायचं बघा, तर त्यांच्यासाठी आम्ही एक सीनियर सिटिझन फिटनेस क्लब केला. आणि त्याचा एन्रोलमेंटच 50 प्लस. आणि आम्ही आठवड्यातून 2 वेळा तो क्लब घेतो. सोमवारी नवीन व्यायाम असतात, गुरुवारी त्याची प्रॅक्टिस असते. आणि त्याच्यामध्ये फिजिकल आणि मेंटल दोन्ही गेम्स असतात आमचे. आणि दर आठवड्याला म्हणजे कार्डिओ आहे, रेझिस्टन्स आहे किंवा एन्ड्युरन्स एक्सरसाइज आहे, बॅलन्सिंग आहे, फॉल प्रिव्हेन्शन आहे. तर वेगवेगळे एक्सरसाइज घेतो. इट इज 12 वीक प्रोग्राम. तर दर आठवड्याला तुम्हाला हे ताजोब 12 आठवडे झाले, की तुम्ही तुमच्या घरी करू शकता. यायची गरज नाही, पण लोकं येतात. सो आमचा हा साधू असतो आणि खूप मजा येते. वयस्कर लोकं आनंदाने येतात. फक्त प्रॉब्लेम असा असतो, की जसे शाळेत मुलांना सोडतात ना, तसं त्यांना सोडायला आणि आणायला लागतं. बरोबर. पण खूप मजेत असतात. वाट बघतात ते, कारण त्यांचं एकमेकांशी गप्पा मारणं, हातात खेळ खेळणं, आम्ही मेंटल गेम घेतो, हे फारच मजा येते. आमचा हा प्रोग्राम एक खूपच छान आहे. आणि वयस्कर लोकांचं कसं ते जिमला जाण्यात काही अर्थ नाही त्यांनी. काहीच नाही करू शकत ना ते. ना जिमला जाऊ शकत, ना एकट्याने फिरू शकत आणि घरातल्या घरात म्हणलं तरी त्यांचं मसलचं व्यायाम काय होणार? आणि घरी म्हणजे एवढं माहिती नसतं कशा पद्धतीचा व्यायाम घ्यायला पाहिजे. त्यामुळे गाईडन्स मिळाला की कोणीतरी घेतंय समोर, तर ते अजून खूप मजा चांगलं आणि होत असेल. कम्युनिटी ॲक्टिव्हिटी आहे ना, कम्युनिटी बेस्ड ॲक्टिव्हिटी असली की त्यांचं खूप छान असतं. म्हणजे आम्ही भेटतो एकमेकांशी, अशी मजा येते. ऑनलाईन पण खूप चांगले प्रोग्राम असतात आता. फक्त ते बघून सिलेक्ट करून त्याप्रमाणे प्रॉपर पोश्चर मेंटेन करणं हे जमायला पाहिजे. अच्छा. तुम्ही एक्सरसाइजबद्दल सांगितलं, तर काही लोकांची अशी पण मेंटॅलिटी असते, की मग चला मी आता दुपारी खूप मनसोक्त गोड खाणार आहे आणि मग ते पचवायला मी एक्सरसाइज करणार आहे. असं असं पण काही लोकं करतात. तर ते कितपत योग्य आहे? काय आहे माहिती का, मी सांगितलं तसं, की तुम्ही जेव्हा गोड खाता ना, तेव्हा त्यातनं मिळणाऱ्या ज्या कॅलरीज असतात ना, त्या एवढ्या जास्त असतात, की त्या तुम्ही व्यायामाने बर्न नाही करू शकत. सो तुमचा पोर्शन साईज हा खूप महत्त्वाचा आहे. व्यायामापेक्षा सुद्धा मी म्हणते पोर्शन साईज आणि मग त्याच्या प्रपोर्शनेटी व्यायाम. जसं मी सांगितलं तसं, की वडापाव एक खाल्ला तर तुम्हाला 4 राउंड मारावे लागणार आहेत. सो जिलबी खाल्लीच एक, तर तुम्हाला एक ताटभर जेवण खाल्ल्यावर कॅलरीज मिळतात. मग तुम्ही एक जिलबी खाल्ली तर जेवण नाही केलं असं नाही करत ना. आपण किरकोळीच एक जिलबी खातो आणि शिवाय पण जेवतो. आणि एका जिलेबीत मला नाही वाटत भागतच नाही. सो इट इज कॅलरी पॅक. त्यामुळे नेहमी खाताना आम्ही सांगतो, की तुम्ही फास्ट फूड अव्हॉइड करा. तर त्याच्यामध्ये एक छोटं पाकीट आहे, बघायला गेलं तर. पण त्या एका चिप्समध्ये तुम्ही एक डोंगर चढून येण्या-एवढ्या कॅलरीज आहेत. बा किंवा फ्राईड फूड आहे, वडापाव असेल, भजी असेल, ते शक्यतो टाळा. पॅक फूड, प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स, कार्बोनेटेड ड्रिंक्स, अ बिग नो. मग डायबिटीज झालेल्याने भजी खायचीच नाही. भजी खाऊ शकता, मूग भजी खा. आणि त्याच्यामध्ये आम्ही ऑप्शन देतो, की तुम्ही एअर फ्रायर वापरा. बेस्ट ऑप्शन. बेस्ट ऑप्शन. हो. करायची गरजच नाही ना. एअर फ्रायरमध्ये तुम्ही करू शकता. आता खूप सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स मिळतात आणि बिनधास्त तुम्ही करू शकता. बरोबर. मग आणखीन एक मला सांगायची गोष्ट म्हणजे पॅक्ड फूडबद्दल. तर तुम्ही बऱ्याच अशा मॉलमध्ये वगैरे तुम्हाला दिसतात, की याचा शेल्फ लाईफ 1 महिना आहे. तुम्ही एका महिन्यात त्याला एक्सपायरी खाऊ शकता. तर माझं असं सांगणं आहे, की ज्यांचा शेल्फ लाईफ जास्त आहे किंवा एक्सपायरी लाँग आहे, ते पदार्थ खायचे नाहीत. आ कारण 100% त्याच्यात काहीतरी केमिकल असतं, की जे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरतात. आणि मोस्टली हे जे केमिकल्स असतात ते कॅन्सरस असतात किंवा डायबिटोजेनिक असतात. त्यामुळे ते प्रोसेस्ड फूड, पॅक्ड फूड अजिबात खायचं नाही. बेकरी प्रॉडक्ट्स अजिबात नाही. कारण त्यात ट्रान्स फॅट असतं. ट्रान्स फॅटमुळे आपलं कोलेस्टेरॉल वाढतं.
त्यामुळे हे जे काही खारी आणि बिस्किट्स हं. आणखीन तुमचं बटर, ब्रेड नो. तरी मल्टीग्रेन ब्रेड वगैरेचा ऑप्शन आलेत, तर तुम्ही ट्राय करू शकता वन्स इन अ वीक. रेग्युलर रोजच्या रोज नाही. आणि मॉलमध्ये तर आम्ही सांगतो म्हणजे कंपन्या तर मला मारतीलच धरून पण ते ज्याचं शेल्फ लाईफ जास्त ते अनहेल्दी. ओके. बरेच आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स पण त्याच्याबद्दल पण. कारण आपण बघतो ना की ते कसं आहे असं एनर्जी ड्रिंक Red Bullची तर आता एवढी हे आहे हो. भयंकर आहे. तर कुठलंही ते कॅन ड्रिंक असेल किंवा कार्बोनेटेड ड्रिंक असेल, अजिबात नाही. कारण त्याच्यामध्ये ते प्रोसेस केलेलं असतं. कार्बोनेटेड ड्रिंकमध्ये तर आता तुम्ही घेतलंच कसं एक छान ढिकलून नाकातून त्याला वायू वायू तर ते कार्बन डायऑक्साईड बेसिकली म्हणजे तुम्ही फोर्सफुली शरीरात घालताय आणि ते शरीर बाहेर टाकतंय. त्यामुळे ते अजिबात नाही. त्या गोष्टींमुळे सुद्धा मे बी डायबिटीजचं प्रमाण वाढत असेल यंग जनरेशनमध्ये. म्हणजे बरेच असे हेल्दी फूड्स आहेत, जे ते म्हणतात की हेल्दी फूड्स आहेत विकणारे, की येस. केलॉग्स असेल किंवा कॉर्नफ्लेक्स असेल किंवा इतर काही शुगर अल्टरनेटिव्हज असतात, की जे प्रोसेस्ड म्हणजे बरण्यांमध्ये वगैरे येतात असे. त्याचा फूड लेबल वाचायचं येतं. सगळ्यात महत्त्वाची फूड लेबल वाचायला शिका, की तुला पोर्शन आहे किती आणि त्याच्यामध्ये किती एनर्जी आहे, किती शुगर्स आहेत, काय आहे, कार्बोहायड्रेट किती. सो फूड लेबल वाचा. म्हणजे तुम्ही तुमच्या फूडबद्दल जागरूक होणं खूप 100% आम्ही सांगतो रोजच्या रोज ताजं स्वच्छ घरात शिजवलेलं अन्न खा. बेस्ट. बेस्ट आणि तुमच्या इथे जवळपास उगवलेलं. त्यातरी काहीतरी एक्झॉटिक फळं आणा आणि भाजी आणायची गरजच नाहीये. कारण आपल्याकडे सीझन वाईजच पिकतं. हो, त्या सीझनला जे लागतं तेच तुमच्या इथे पिकतं. सो ते घ्या. बरोबर. म्हणजे शरीराला जे आवश्यक आहे ते आपल्याला नेचर देतं. देतंय. ओके. बऱ्याच वेळा डायबिटीसच्या गोळ्या एकदा सुरू केल्या, की त्या आयुष्यभर घ्याव्याच लागतात आणि मग त्याचे साइड इफेक्ट्स, किडनीवर इफेक्ट, त्याबद्दल काय सांगाल? आता हे कसं खूप मोठं आहे, की डायबिटीसची एकदा गोळी सुरू झाली, की ती घ्यावीच लागते. मग माझ्या गोळ्या बंद होणार की नाही? माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक डायबिटिक पेशंटचा पहिला प्रश्न असतो. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसीज आहे. सो तुमची हेल्दी लाईफस्टाईल जर बनवलीच म्हणजे पथ्य आणि व्यायाम, तर तुमच्या गोळ्या तुम्हाला कमीत कमी लागू शकतात. आजी. तर माझं नेहमी असं एक सांगणं असतं, की पथ्य आणि व्यायाम हे असं काही आज जादूची काडी फिरवली आणि उद्यापासून मला जमलं, असं होत नाही. सो ते जमेसपर्यंत तुम्हाला गोळ्यांचा सपोर्ट डॉक्टर देतील आणि जसं-जसं ते जमेल, ज्या पद्धतीत तुम्ही ते कराल, इतकं चांगलं कराल, तेवढं तुमच्या गोळ्यांचे डोस कमी होतील. माझे काही पेशंट असे आहेत, की जे ऑफ फार्माकॉलॉजिकल ट्रीटमेंट आहे. पण याचा अर्थ त्यांनी काही खाल्लं तरी चालेल, व्यायाम केला नाही तरी चालेल, असं अजिबात नाही. फार्माकॉलॉजिकल ट्रीटमेंट बंद झाली जरी झाली, तरी पथ्य आणि व्यायाम हे लाईफ लाँग आणि हा ट्रीटमेंटचा पार्ट आहे. हे काही तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाहीये. त्यामुळे ते करायचं. गोळ्या मे बी लागतील, मे बी बंद होतील. दुसरं आहे, की किडनीवर परिणाम होतो का? त्याचे मला असं वाटतं, की वाढलेल्या शुगरचा 100% तुमच्या किडनीवर परिणाम होणार आहे. अच्छा. हं. पण गोळ्यांचा हा होत नाही कारण का? तर ज्या आपल्या काही या गोळ्या ॲलोपॅथीच्या बाजारात असतात, त्याचे ॲनिमल ट्रायल्स असतात. त्यातनं पुढे ह्युमन ट्रायल्स असतात आणि त्यानंतर त्या कंपन्या बाजारात आणतात. जे कुठेही काही प्रॉब्लेम वाटला, तर त्यांना सर्टिफिकेशन मिळत नाही. ओके. आणि तो अख्खा ड्रग हा विथड्रॉ करावा लागतो. हं. सो त्यांना प्रत्येकाला सर्टिफिकेशन आहे किंवा प्रत्येकाच्या ट्रायल्स आहेत, त्याला लेबलिंग केलेलं असतं. त्यामुळे या गोळ्यांचे काही जे काही साइड इफेक्ट्स असतात ते बघून डॉक्टर देतात. उदाहरणार्थ आता एखादी डायबिटीजची गोळी आहे, त्या गोळीमुळे तुमचं वजन कमी होणार आहे. तर ओबेसिटी असलेल्या पेशंटला त्या डायबिटीजची गोळी फायद्याची आहे. बरोबर. कारण तिचा उपयोग होतो की वजन पण कमी होते. किंवा एखादा अगदीच लो BMIचा पेशंट आला, कमी वजनाचा आला, तर अशी डायबिटीजची गोळी आहे की ज्याने वजन पण वाढणार आहे. सो ती त्यांना उपयोगी आहे. सो साइड इफेक्ट जर फायद्याचे ठरत असतील, तर ते बघून डॉक्टर देतील. असं काही या गोळ्यांनी काहीतरी फार शरीरावर वाईट परिणाम होणार आहे, असं बिलकुल नाही. ओके. आणि काही गोळ्या आपण कमी करू शकतो आपल्या आपल्याला करू लाईफस्टाईल. शकतो. फक्त यालाही गोळी लागली तर तीच आपण घ्यायची. किंवा त्याची अर्धी केली तर आपण अर्धी करायची, नाही तर बंदच करायची. असलं मनाने काही करायचं नाही. बरं. किंवा बंद करूनच बघू, मग पुन्हा शुगर वाढते, पुन्हा डॉक्टरांच्याकडे येतं. असं काही करायचं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सांगतील त्याप्रमाणे करा. डायबिटीस म्हटलं, की त्याच्यासोबत इन्सुलिन हा शब्द येतोच. सो या इन्सुलिनचं नेमकं काय आहे बाबा? त्याचा काय उपयोग होतो किंवा कशासाठी घेतात? आता इन्सुलिन मी मगाशी म्हणलं तसं एक हार्मोन आहे. हं. हं.
की जे आपल्याला शरीराला साखर वापरण्यासाठी उपलब्ध करून देतं. तर जेव्हा याचं प्रमाण कमी होतं शरीरातलं, तेव्हा आपल्याला इन्सुलिन हे बाहेरनं घ्यावं लागतं. अच्छा. हं. तर आता ह्याच्यामध्ये जसं मी 2 टाइप्स सांगितले. तर टाइप 1 पेशंटमध्ये इन्सुलिन बनवणारी सिस्टमच शरीरातली फेल झाली आहे. सो त्यांना आयुष्यभर इन्सुलिन हे बाहेरनं घ्यावं लागतं आणि ते इंजेक्शनच्या स्वरूपात सध्या तरी आहे. खूप प्रयत्न चालले की ते टॅबलेटच्या स्वरूपात यावं, पण अजून तरी ते अवेलेबल नाही. हं. आणि टाइप 2 डायबिटीज आहे, त्यांना इन्सुलिन घ्यावं लागतं, पण ते घ्यावं लागलं याचा अर्थ आता माझं आयुष्य संपत आलंय किंवा माझी शुगर इतकी जास्त झाली आहे की आता दुसरा उपाय नाही, असं अजिबात नाही. तर आता सध्याच्या गाईडलाईन्सप्रमाणे टाइप 2 पेशंटला इन्सुलिन लवकर चालू करणं, हे म्हणजे ज्या इन्सुलिन तयार करणाऱ्या सेल्स आहे, त्यांना रेस्ट देणे. अच्छा. कारण या इन्सुलिनच्या या शुगरच्या गोळ्या काय काम करतात? त्याचं जास्तीत जास्त इन्सुलिन तयार करण्यासाठी त्या सेलला स्टिम्युलेट करतात, की अजून तयार कर. मग साधी गोष्ट आहे, की एखादा घोडा आहे. हां, रेसस्थान तुम्ही त्याला पळवताय आणि तो दमायला लागलाय, तर तुम्ही आणखीन पळवणार का त्याला? का त्याला विश्रांती देऊन दुसरा घोडा तोपर्यंत पळवायला आणणार? तर बरोबर. ते रेस्ट गरजेची आहे. हां, तर तुम्ही दमलेल्या पिठाला अजून किती हे करणार? हं. त्यापेक्षा थोडा वेळ रेस्ट द्या. काही काळापुरतं इन्सुलिन द्या. त्या परत ज्या गोळ्या आहेत, त्या पुन्हा काम करू शकतात त्याच्यावर. अच्छा. हं. त्यामुळे इन्सुलिन घ्यायला लागलं म्हणून घाबरायचं कारण नाही टाइप 2 डायबिटिकला. प्लस काही कॉम्प्लिकेशन असतात. जसं पायाला जखम झाली आहे, किडनीवर परिणाम झालाय, हार्ट अटॅक आलाय, डोळ्याचं ऑपरेशन करायचंय किंवा दाताचं काही ऑपरेशन, प्री ऑपरेशनचं आहे. प्री ऑपरेटिव्ह पेशंट आहे. त्यांना इन्सुलिन काही काळापुरतं आपण देऊ शकतो. म्हणजे इन्सुलिन चालू केलं की हा शेवटचा उपाय आहे, असं नाही. इन्सुलिन हे वाईट आहे, असं नाही. किंवा इन्सुलिन घेतलं की आता आयुष्यभर मला तेच घ्यावं लागणार आहे, असंही नाही. तुमच्या तब्येतीनुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार इन्सुलिन दिलं जातं. दुसरं म्हणजे जरी हे इंजेक्शन असलं, तरी अशी काहीतरी एवढी मोठी सुई आहे, आणि ती खुपसतोय, आता अजिबात हो, नाही. ती खूप भीती असते, की असं पिक्चरमध्ये वगैरे पाहिलेलं असतं, की लोकं असं स्वतः इन्सुलिन घेतायत राइट. किंवा कोणतरी देतंय. मग ते आपण स्वतः आपल्या हाताने सुई टोचणं म्हणजे खूप खूप भीतीदायक. वेगळं काहीतरी बरोबर. वाटतं. हो. हां, तर त्याची सुई इतकी छोटी असते, की ती तुमच्या नॉर्मल डोळ्याला दिसतही नाही. इतकी छोटी असते. अच्छा. हं. दुसरी गोष्ट, ती सुई तुम्हाला फक्त तुमच्या कातडीच्या खाली जाते. इतकीच ती तिची लांबी असते. ती एवढी मोठी रुंदी आणि लांबी आणि आतपर्यंत घुसती असं होत नाही. त्यामुळं अतिशय छोटी, तुम्हाला मुंगी चावल्यासारखं सुद्धा कळत नाही. आणि आता नवीन इन्सुलिन पेन आलंय किंवा इन्सुलिन डिलिव्हरी डिव्हाइसेस आलेत. दे आर फॅन्टास्टिक. म्हणजे नॉर्मल तुम्ही पेन कसं पर्समध्ये टाकता, तसं ते पेन टाकून तुम्ही जाऊ शकता. इट इज सो इझी. अच्छा. आणि म्हणजे पूर्वी कसं होतं, ते घ्या, मग ते त्यामुळे घाम येतोय, खायला नाही मिळत, बेशुद्ध पडतायत. तसं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, की आमच्या इथे जेव्हा एखाद्या पेशंटला मी इन्सुलिन चालू करतो मधोमित्रमध्ये, तेव्हा माझ्याकडे डायबिटीज एज्युकेटर्स आहेत. ते इन्सुलिन कधी घ्यायचं, कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं, त्याच्या वेळा कशा सांभाळायच्या, ते घेतल्यानंतर शुगर कशी तपासायची, त्या शुगरप्रमाणे इन्सुलिनचे डोस कसे ॲडजस्ट करायचे, हे सगळं आम्ही पेशंटला शिकवतो. आणि हे शिकवल्यामुळं पेशंटची आपोआप भीती कमी होते आणि दे टेक अ चार्ज, की मी हां, माझ्या शुगरचा मी चार्ज घेऊ शकतो आणि इन्सुलिनचे डोस मी ॲडजस्ट करू शकतो. हा त्यांच्यासाठी खूप मोठा म्हणजे एक अभिमानाचा विषय असतो, की यात मी वाढवलं, मी कमी केलं, मी ॲडजस्ट केलं आणि आम्ही खूप शाबासकी देतो त्यांना, की ठीक आहे, बरोबर केलंत तुम्ही. दुसरी गोष्ट, की आमच्याकडे ऑनलाईन इन्सुलिन घेतल्यावर शुगरचे रिपोर्ट्स येतात. सो आम्ही त्यांना ऑनलाईन सपोर्ट पण देतो, की तुम्ही एवढं इन्सुलिन घ्या, एवढं कमी करा, वाढवा किंवा भेटायला या, जास्त वाढली असेल तर. सो या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे इन्सुलिन चालू केलं तर घाबरायची गोष्ट नाही. तुम्ही इन्सुलिन चालू केलं तर लगेच डॉक्टर बदलायचं कारण नाही. तुम्ही इन्सुलिन ही तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट असेल, तर ती नक्की घ्या. न घाबरता सगळं समजून घेऊन, त्याच्याबद्दल प्रॉपर माहिती घेऊन, मग घ्या. इतरांचं कुणाचं तरी ऐकून, की याला चालू केलंय, त्याला त्रास झाला, तर काही मनात आणायचं नाही. तुमचे सगळे प्रश्न, तुमच्या सगळ्या शंका डॉक्टरांबरोबर शेअर करा. त्यांच्याकडनं सायंटिफिक बेस्ड उत्तरं मिळवा. हं. इन्सुलिन म्हणजे एखाद्याला समजा डायबिटीस आहे आणि इन्सुलिन घेण्याची गरज आहे. तर त्याला अ, दिवसातून किती वेळा घ्यावं लागतं? आणि त्याचं म्हणजे मला असं वाटतंय, की खर्चही जास्त असेल कदाचित इन्सुलिन घेण्याचा. आता याच्यामध्ये खर्चाचा विषय आला तर मी बाकीच्या गोष्टी पण थोड्या सांगते, की डायबिटीजमध्ये पहिला पेशंटचा प्रश्न हाच असतो मनात, की आता हे किती खर्चिक आहे, कारण आयुष्यभर ट्रीटमेंट लागणार आहे. बरोबर. तर याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. आधी आपण गोळ्यांबद्दल बोलते, की सरकारनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बेसिक 2 टॅबलेट अवेलेबल केलेत.
एक म्हणजे मेटफॉर्मिन आणि दुसरं म्हणजे ग्लिमिप्राइड. या 2 गोळ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मिळतात. आणि त्या तुम्ही आरामात घेऊ शकता. मग दुसरी गोष्ट की या डायबिटीसच्या लागणाऱ्या ज्या तपासण्या आहेत, त्या सर्व तपासण्या म्हणजे याच्यामध्ये तुमचं शुगर आहे, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन, कोलेस्टेरॉल आणि थायरॉईड या सर्व तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सरकारमार्फत मोफत होतात. अच्छा. आणि त्या तुम्ही करू शकता बिनधास्त. ओ तिसरी गोष्ट की जी 2 बेसिक इन्सुलिन आहेत, हं. ते ह्युमन ॲक्ट्रापिड आणखीन NPH म्हणजे 3070 अशी 2 बेसिक इन्सुलिन आहेत. त्याला गव्हर्नमेंटनी केपिंग केलंय. म्हणजे काय? तर पूर्ण अक्रॉस इंडिया ती तुम्हाला ₹170 लाच मिळतात. तुम्ही कुठेही जा. त्यामुळे असं खर्चाचं म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर गाईडन्स घेऊन तुम्ही या गोष्टी करू शकता. आणि याच्यावरती जर काही लागणार असेल, तर तुम्हाला डॉक्टर सांगतात, की तुम्ही इकडून घ्या म्हणून. आणि इन्सुलिनचे प्रकार आहेत. म्हणजे काही इन्सुलिन आहे हे खाण्याबरोबर घ्यावं लागतं. अच्छा. काही इन्सुलिन हे दिवसातनं 2 वेळा, काही इन्सुलिन 3 वेळा. हं. आणि आता एक नवीन इन्सुलिन आलंय, जे 24 तास काम करतं. ते तुम्ही फक्त रात्री झोपताना एकदाच घेतं, ज्याचा खाण्याशी संबंध नाही. ओ मग तुम्ही खा, न खा, रात्री खा, संध्याकाळी खा, त्याची वेळ ठरवायची आणि त्यावेळेलाच ते घेतं. इट वर्क्स फॉर 24 अवर्स. अच्छा. सो खूप इन्सुलिन वेगवेगळी निघाली आहेत. नवीन इन्सुलिन निघतायत आत्ता आणि त्यामुळे शुगर कंट्रोल करणं हे खूप सोपं झालंय. ओके. आणि खर्चाचं म्हणलीस तर याही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण तरी खर्चासाठी घाबरून गोळ्याच घेतल्या नाहीत, असं करायचं नाही. मग ते आपल्या आरोग्याशी खेळण्यासारखं होईल. येस. बरोबर. अ, आता खूप सारं लाईफस्टाईलमध्ये पण खूप बदल होत आहेत. म्हणजे आत्ताच्या पिढीला तर असं म्हटलंच जातं, की लाईफस्टाईल एकदम अ, खराब आहे नाही, नाही. ह्यांचं. तर ह्या बदलत्या लाईफस्टाईलचा संबंध डायबिटीसशी कसा आहे? म्हणजे त्या बदलत्या लाईफस्टाईलनुसार डायबिटीसचं स्वरूप पण बदलतंय का? छान प्रश्न आहे. कारण का? तर मी ते एक वाक्य कायम सांगते, की डायबिटीज हळू तरुण होतंय. म्हणजे आता पूर्वी 60 नंतर असायचा किंवा आता माझ्याकडे जे पेशंट येतात ना 40शीतले ते सांगतात, "हो, मग आमच्या आई-वडिलांना झाला होता, पण तो 70च झाला. आता मला 40शीत झालाय." तर त्यांच्या मुलांना तो 20शीचाच होईल. कारण त्यांची लाईफस्टाईल बरोबर नाही, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बरोबर नाही, स्ट्रेस आहे, एक्सरसाइज नाही. सो पूर्वी 50शी नंतर आपण शुगर चेक करायला सांगायचो. मग 40शी नंतर आलो. आता आम्ही 30शी नंतरच सांगतो. दरवर्षी शुगर चेक करा, कारण खूप वय अलीकडे यायला लागलंय. प्रेग्नन्सी शुगरचं प्रमाण प्रचंड वाढलंय. खूप जास्त. म्हणजे मला वाटतंय माझ्या ओ-पी-डीमध्ये आठवड्यातनं 2 वेळा मी डायबिटीसमधल्या प्रेग्नन्सीमधल्या डायबिटीस बघते. तर दर आठवड्याला दोन्ही दिवशीचे मिळून साधारण 8 ते 10 नवीन पेशंट येतात. एवढं प्रमाण वाढलंय आणि त्यांचा कन्व्हर्जन रेट म्हणजे डिलिव्हरी नंतर त्या टाइप 2 व्हायचं प्रमाण पण खूप जास्त. तर या सगळ्याला लाईफस्टाईल हे तर महत्त्वाचं कारण आहे. पण त्याच्याबरोबर थोडासा अवेअरनेस पण कमी आहे असं मला वाटतं. अच्छा. या सगळ्या गोष्टीमुळे डायबिटीसचं म्हणजे भीतीदायकरीत्या तो अलीकडे येतोय. खूप लहान वयात डायबिटीजमुळे ही चांगली गोष्ट नाहीये. नाही. त्यामुळं लाईफस्टाईल जर तुमची हेल्दी असेल, तर तुमचा नक्की डायबिटीज होण्यापासून तुम्ही वाचवू शकता किंवा तो पुढे ढकलू शकता. हं. हेल्दी लाईफस्टाईलमध्ये खाण्याबद्दल तर आपण बोललोच, की डाएट व्यवस्थित पाहिजे. पण आजकाल ड्रिंक करणं किंवा स्मोकिंग करणं हे इतकं कॉमन झालंय, की त्यात गैर असं काही वाटत नाही. एक्झॅक्टली. हे तो सोशल टॅबू होता ना पूर्वी, की दारुडा आहे. दारुडा. असं आता तर दारुडा वगैरे काहीच नाहीये. हं. आता पार्टीची एक नॉर्मल पद्धत आहे. ती पार्टी करायची, सॅटर्डे नाईट इट्स ड्रिंकिंग किंवा स्मोकिंग आहे. आणि त्याच्या आणि पुढे जाऊन मी म्हणते, की हे फक्त यंग जनरेशनमध्ये मेल्स नाही, फिमेल्स नाही पण ते खूप जास्त आहे. आणि ते त्याचा पुढे थेट संबंध प्रेग्नन्सीशी येतो. बरोबर. आणि त्यामुळे दारू पिणं आणि स्मोकिंग आणि डायबिटीज हे इतकं डेडली कॉम्बिनेशन आहे. कुठलंही निकोटीन असलेलं जर काही पदार्थ तुम्ही हे केलात, म्हणजे मिश्रीपासनं बिडी, तंबाखू, सिगारेट काही, तर त्याच्यामुळं तुमच्या नर्व्हस सिस्टमवर परिणाम होतो आणि डायबिटीजमुळेही होतो. आणि त्यामुळं पायाला बधीरपणा येणं, सेन्सेशन कमी होणं, पावलांचा रक्तपुरवठा कमी होणं, या गोष्टी होऊ शकतात. आणि जर दारू घेत असाल तुम्ही आणि डायबिटीसच्या गोळ्या असतील, तर शुगर कमी होते. ओ म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं आपण गप्पा मारताना
की माझा एक पेशंटमध्ये बेशुद्ध पडला, पोलिसांना सापडला आणि खूप दारू वगैरे पिऊनच होता तो. त्यांनी आणलं पोलिस स्टेशनमध्ये आणि माझी फाईल त्याच्याकडे होती. त्यांनी मला फोन करून बोलावलं. मी त्याला सांगितलं, "मी येतीये, पण फक्त त्याला मध साठवा. मी येते तोपर्यंत." आणि बाय द टाईम मी पोहोचेस्तोवर तो उठून बसला होता. कारण तो बेशुद्ध दारूमुळे पडला नाही, तर तो बेशुद्ध शुगर डाऊन झाल्यामुळे पडला. अच्छा. कारण दारू प्यायली आणि जर डायबिटीसच्या गोळ्या चालू असतील, तर डेडली कॉम्बिनेशन आहे. तुमची शुगर डाऊन होते हं. आणि त्यामुळे आम्ही सांगतो, की कमी वगैरे नाही, पूर्ण बंद करा. पूर्ण बंद कर. त्याला गंमत म्हणून सांगते, आता आषाढीचे आपले वारी वगैरे चालली ना, तर तुम्ही माळा घाला, म्हणजे दारू तोडाल, सो म्हणजे बंदच करावं. बंद कराल. बरोबर. त्याच्यामध्ये डाएटमध्ये नॉन-व्हेजचा पण एक की बऱ्याच वेळा डॉक्टर सल्ला देतात, की रेड मीट खाऊ नका. करेक्ट. बरोबर. सो त्याच्यामध्ये नॉन-व्हेजमध्ये मी सांगते एग व्हाईट तुम्ही खाऊ शकता. बरं. फिश तुम्ही खाऊ शकता, चिकन खाऊ शकता. रेड मीट नाही. त्याच्यामध्ये पण पांढरा रस्सा चालेल, तांबडा नाही आणि कुठलंही फ्राईड काही नाही. त्याच्यामध्ये भाजलेलं, शिजवलेलं, वाफवलेलं बिनधास्त खा. काही प्रॉब्लेम नाही. आणि मटणमध्ये कसं, की या ऑर्गन्समध्ये कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणात आहेत. उदाहरणार्थ मेंदू असेल, लिव्हर असेल किंवा तुमच्या मांडीचे स्नायू असतील. ते बिलकुल नाही. कारण ते ऑलरेडी कार्बोहायड्रेट रिच आहेत आणि जे तुम्ही खाताय तुमची शुगर वाढणार. अच्छा. तेवढा विचार करून खायचा. अदरवाईज नॉन-व्हेजला काही प्रॉब्लेम नाही. खाऊ शकता. ओके. आणि पण फिश वगैरेचं त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मिळतं. कॅन गो अहेड. काही अडचण नाही. अच्छा. पण एखाद्याला मटण खूपच आवडत असेल आणि त्याने पांढरा रस्सा तेवढाच ऑप्शन किंवा शेवटी पोर्शन साइज पण तेवढाच महत्वाचा आहे. तुम्ही किती खाता? कधी खाता? ते पण फार महत्वाचं. कशाबरोबर खाता? हं. आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही डायबिटीज संदर्भात काही पुस्तकं किंवा मूव्हीज वगैरे असं सजेस्ट करू शकाल का? हां. आता पुस्तकं तर खूप सारी आहेत. म्हणजे खूप चांगल्या डॉक्टरांनी पण लिहिलेली पुस्तकं आहेत. मराठीत आहेत. इंग्लिशमध्ये डायबिटीज कोड म्हणून एक खूप सुंदर पुस्तक आहे. तर ते जरूर वाचा. पण त्याच्याबरोबर एक के-ई-एम हॉस्पिटलने बनवलेली साखरेपेक्षा गोड ही एक शॉर्ट फिल्म आहे. तर ती मी रेकमेंड करेल, की तुम्ही जरूर बघा. खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी त्यांनी कव्हर केल्या आहेत, की डायबिटीजबद्दल असेल, प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज झाल्यामुळं काय करायचं, अशा खूपच छान आहे तिची. तर अच्छा. ती नक्की आणि ती YouTubeवर अवेलेबल आहे. ओके. तर ती नक्की बघा. सो डायबिटीज मला होऊच नये यासाठी मी काय टिप्स फॉलो करायला पाहिजे? हां. तर याच्यामध्ये आपण असं केलं समजा, की एमध्ये आपण म्हटलं, की अव्हॉइड कार्बोहायड्रेट रिच डाएट किंवा अव्हॉइड अल्कोहोल. बी इज फॉर बॅलन्स डाएट. जे काही तुम्ही घेणार कलरफुल प्लेट पाहिजे तुमची. व्हाईट नको. त्याच्यामध्ये मैदा असेल, साखर असेल, मीठ असेल या गोष्टी शक्यतो नकोच. मात्र ते लोकल तिखट डावीकडचं, उजवीकडचं सगळं छान घ्या तुम्ही. आणि चपाती, भाकरी, भात याचं प्रमाण कमी. उसळ, डाळी, भाज्या, आमटी प्रमाण जास्त. आणि सी इज कंट्रोल स्ट्रेस. स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे. तो कमी करा. डी इज फॉर डिसिप्लिन. तर डिसिप्लिन म्हणजे काय? तर आपले पूर्वज जे करत होते ना, ते फॉलो करा. त्यांना सायन्स माहिती होतं की नाही मला माहीत नाही. पण ते रात्री लवकर झोपायचे आणि पहाटे लवकर उठायचे. तर आपल्याला ज्या उत्साह देणारे हार्मोन्स आहेत ना, थायरॉईडपासनं बाकीच्या सगळे हार्मोन्स त्याच्या लेव्हल्स हाय या अर्ली मॉर्निंग असतात. अच्छा. हं. त्यामुळे जर तुम्ही उठलात, तर तुमचं काम, तुमचे विचार, तुमचा मेंदू, तुमच्या हालचाली या सगळ्या खूप एन्थुसियास्टिक असतात. आणि त्या लेव्हल साधारण 8-9ला कमी-कमी यायला लागतात. सो लवकर झोपून लवकर उठणं हा सगळ्यात हे डिसिप्लिन एक म्हणतो ना आपण. अदरवाईज हल्लीच्या पिढीमध्ये रात्री जागरण किंवा जे ऑनलाईन काम करतात ते रात्री लॉग इन होतात, पहाटे लॉग ऑफ होतात. सो हे सगळं बदललं, ते तुमच्या शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक हे तुमच्या बाहेरच्या क्लॉकप्रमाणे चालत नाही. सो ट्राय टू मॅच विथ दॅट क्लॉक. म्हणजे मग ॲसिडिटी होणार नाही, कॉन्स्टिपेशन होणार नाही, पचनाचे प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला थकवा जाणवणार नाही, उत्साह वाटेल. तर ट्राय टू डिसिप्लिन युअर लाईफस्टाईल. सो हे ए-बी-सी-डी तर नक्कीच करायचं आहे. आणि त्याच्याबरोबर आत्ता आपली एक चर्चा झाली ती झोपेबद्दल. हं. तर झोप उत्तम आणि शांत झोप येणं हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. 7 ते 8 तास शांत झोप ही हं. गरजेची गोष्ट आहे आणि त्यामुळंच तुमच्या शरीरातले हार्मोनल लेव्हल्स असतील, स्ट्रेस लेव्हल्स असतील किंवा
तुम्हाला विचार करायला लावणाऱ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने काम करतात. कारण मेंदूला, शरीराला विश्रांती मिळते, पचनाला वेळ मिळतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे झोप ही एक गरजेची गोष्ट आहे, जी आपल्या आत्ताच्या पिढीसाठी काही नाही. शांत झोप मिळणं तर तसं नाहीये. झोप ही गरज आहे तुमच्या शरीराची. त्यामुळं शांत 7 ते 8 तास झोप ही आवश्यक आहे. आता आय-टी इंडस्ट्रीज म्हणजे तिथे कसं असतं, की बाहेरच्या कंपन्यांमध्ये जॉब करतात. मग ते रात्रीच्या शिफ्ट्स असणं वगैरे. तर ते टाळता येत नाही. म्हणजे ती शिफ्ट करावीच लागते, जॉबची गरज आहे. अशा वेळी मग फक्त ते व्यवस्थित कसं बॅलन्स करता येईल मग हे त्याला मी फक्त म्हणजे त्यांच्या जेवणाच्या वेळा बदलतात. कारण ते सकाळी झोपतात, उठतात 2:00ला. ते पूर्ण त्यांचं सायकल हे चेंज झालेलं असतं ना. आम्हाला त्यांना एक्सरसाइज, डाएट हे त्याप्रमाणे द्यावं लागतं. गोळ्या त्याप्रमाणे बदलाव्या लागतात. पण धिस इज व्हेरी स्ट्रेसफुल म्हणजे त्याला पर्याय नाहीये. पण त्यामुळे तुमचं दिवसाचं वेळापत्रक पूर्ण बदललेलं असतं. बदललेलं. म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे, की शक्यतो रात्री नाही चालायचं. पण आता जिथे पर्याय नाही तिथे मग त्याप्रमाणे मॅच करून घेतो अच्छा. डायटिंग. पण ते तितकं काही म्हणजे त्यापेक्षा बेटर आहे, की दुसरा चांगला जॉब शोधा, की जो दिवसा हो, शक्य असेल तर पण ठीक आहे. शेवटी ज्या काही गोष्टी आहेत ना, की ज्या आपल्या हातात नाहीयेत, बरोबर. त्याला तुम्ही त्यातल्या त्यात मॅच करायचा प्रयत्न करा. हं. म्हणजे मी तर असं म्हणते, की तुम्ही नाराज नका होऊ. तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत किंवा जे ऑप्शन्स आहेत ना, ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अडॅप्ट करा. कारण शेवटी काही गोष्टी आहेत, की आता जसं रात्रीला आपल्याला लॉग ऑन म्हणजे तुम्हाला अमेरिकेतली कुठली कंपनी आहे, रात्रीच काम करावं लागतंय किंवा नाईट शिफ्टचा एखादा वॉचमन आहे. त्यांना रात्रीच जावं लागतं, तर त्याला पर्याय नाही. पण तुम्ही त्यातल्या त्यात समजून घ्या, की डाएट कसं ठेवायचं, एक्सरसाइज कसा ठेवायचा, त्यातल्या त्यात तुमचं शरीराचं सायकल कसं मेंटेन करायचं. हे करा. कारण शेवटी अडॅप्टेशन व्हायलाच पाहिजे. त्यामुळे याचा मार्ग काढायचा नाराज न होता. आमच्या प्रेक्षकांना जर अजून काही संवाद साधायचा असेल डायबिटीज संदर्भात, तर ते तुमच्याशी कसे कम्युनिकेट करू शकतील? अ, एकतर माझं मधुमित्र डायबिटीज क्लिनिक कराडमध्ये आहे. तर त्याचा पत्ता आपण देऊच तिथे. अ, त्याचा WhatsApp नंबर जो आहे, तर WhatsApp नंबरवरती तुम्ही जर आमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केलात, हं. तर आम्ही ऑनलाईन भेटतो, व्हिडिओ कन्सल्टेशन करतो. त्यामुळं आपण सहज कुठलं म्हणजे कराडमध्ये न येता सुद्धा संवाद अगदी आरामात आपण साधू शकतो. आता काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आमचे कित्येक पेशंट कुणी केनियाला जातं, कुणी US ला जातं, कुणी नाशिकमध्ये असतं, गोव्यात असतं. सो ते आमच्याशी कनेक्टेड राहतात. आता काही प्रॉब्लेम येत नाही आता त्यामुळे तुम्ही जगात कुठेही येता. हं. तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहूच शकता. त्यामुळे ऑनलाईन आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन आहे. ऑफलाईन तर तुम्ही अवश्य या, क्लिनिकला भेट द्या. आम्ही कशा पद्धतीने काम करतो ते समजून घ्या. हं. यू आर मोस्ट वेलकम. कारण की एका डॉक्टरकडून मिळालेला सल्ला कधी पण योग्य असतो, जे की इतर कुठेही त्यामुळे आणि तुम्ही खूप म्हणजे बोलण्यातूनच मला लक्षात आलं, की तुम्ही इतकं काही एक्स्ट्रा करिक्युलर करतायत पेशंटसाठी, की जे खूप युजफुल आहे. म्हणजे नक्की. त्यामुळे म्हणजे पेशंटचं समाधान पण पाहिजे. म्हणजे मला हे खूप वाटतं, की डायबिटीज पेशंट हा नर्व्हस असतो, की आता माझं कसं होणार? सो आयुष्यातलं समाधान तर गमवायचं नाही आपल्याला. पण ॲट द सेम टाईम आपली शुगर तर कंट्रोल ठेवायची आहे. तर या दोन्ही गोष्टी बॅलन्स करायला पेशंट असतो, त्याच्या घरातले असतात आणि आमची टीम असते. इट्स अ टीमवर्क. त्यामुळे एका माणसाचं काम नाहीये. हे सगळ्यांनी मिळून हँड होल्डिंग करून एकमेकांच्या मदतीने पुढे जायचंय आपल्याला. हं. म्हणूनच आम्ही म्हणतो, की मधू मित्र आहे. म्हणजे तो मित्रासारखा तुमच्या बरोबर येणारच आहे. फक्त त्याला किती ओव्हर पॉवर होऊन देतं, त्याची शॅडो किती तुमच्यावर हे करून देईल, ते तुम्ही ठरवा. थँक यू सो मच. तुम्ही थँक यू. खूप अशी खूप उपयुक्त माहिती दिली आम्हाला आणि मला वाटतंय, की हा पॉडकास्ट बघून बऱ्याच लोकांना डायबिटीजचा अंदाज येईल, की याच्याबद्दल एक सीरियसनेस येईल. जसं तुम्ही बोललात, की वर्षातून एकदा टेस्ट करून घ्यायला पाहिजे. आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आमचे प्रेक्षक नक्कीच फॉलो करतील असं आपण म्हणजे विश्वास ठेवूयात. थँक यू सो मच. तुम्ही आज इथे येऊन गप्पा मारल्यात, मार्गदर्शन दिलं. येस. थँक यू सो मच. माझं एवढंच म्हणणं आहे, की डायबिटीज झाला म्हणून घाबरून जाऊ नका. हं. तर डायबिटीज बरोबर आपल्याला राहायचंय, याचा स्वीकार केला तर आपण ट्रीटमेंटकडे जाणार आहे. येस. थँक यू. नक्की. थँक यू.